मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। याबाबत राजेश टोपे यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेत। या संदर्भात राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी। राजेश टोपे आपल्या सोबत आहेत। मीटिंग झालेली नाही, तसला कुठलाही विषय नाही, तसला कुठलाही मी सांगतो ना 0% सुद्धा त्यात माझा त्या कारखान्याच्या आणि तसल्या गोष्टीशी संबंध नाही। सर, एसआयटी चौकशी जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमचं नाव घेतलंय, त्याच्यामुळे तुम्हाला बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही जाल का नाही? न्यायालयाच्या ह्याच्यात आपल्याला कधी काही बोलवलं तर निश्चित प्रकारे शरद पवारांचं पण नाव घेण्यात आलं की शरद पवार 0% संबंध याच्याशी काही विषय नाही। जेसीबी कुठून आल्या, फुलांची उधळण कोणी केली, दगड कोणी आणले, याचा खर्च कोणी केला, सगळे हे एसआयटी मध्ये निश्चित प्रकारे लक्षात येईल। मला नाही वाटत की याच्यात आमचा काही संबंध आहे। संपर्कात कायम सरकारच होती, सरकारनेच त्याबाबतचं जे काही आहे ते सरकारलाच सगळ्या गोष्टी या म्हणजे त्यांचा आणि सरकारचाच संपर्क आहे, बाकी आमचा काय संपर्क आहे त्याच्याशी। त्यामुळे सरकारला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की काय ज्या आहेत त्या। मला म्हणायचं आमचा काही तसा थेट आमचा संबंध नाही। वॉर रूम सुद्धा उघडल्या गेल्यात असं म्हटलं जातं की वॉर रूम सुद्धा नवीन म्हणायचं आता हे माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे, मला काहीच माहिती नाही। बीड जर्नलिस्ट राजेशसह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।